टाकतो आपण खोबऱ्याची खमंग चपाती. आता करूयात चपाती. त्यासाठी आपण इथे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. आता त्यात आपण टाकूया साहित्य. त्यात आपण टाकतोय चवीनुसार मीठ, तूप थोडंसं टाकतोय. ते आपण आता एकत्र करून घेऊया. मग आपण त्यात टाकतोय तर थोडं थोडं पाणी आणि ते आपण मिक्स करून घेऊया. हे आपण मिक्स करून घेतोय की आता ह्याचा डो बनवायचा आहे. डो बनवायचा. डो बनवायचा आहे. ओके. ह्याचा आपण आता डो बनवून घेऊया. झाला आपला. झाला हा डो रेडी आहे ना आपला आता. ओके. ओके. आता ह्याच्या पुढे आता आपण खोबरं घेऊया. ओके. 1 वाटी खोबरं. हां. याच्यात साखर घालूया. किती टाकायचे साखर? 2 चमचे. 2 चमचे. आणि हे मिक्स करून घ्यायचं. हो मिक्स करून घ्यायचं आणि मग चपात्या लाटून घ्यायच्या आणि त्यात भरायचं. 5 मिनिटांनी आपण करूया परत. हे 5 मिनिटं पीठ हे करायला ठेवायचं का? नाही 5 मिनिटांनी करूया. ठीक आहे. चपात्या लाटून घेऊया. गोळ्या मोठ्या करायच्यात की छोट्या? छोट्या, एकदम मोठ्या नाही करत. आणि त्यात मग सारण कधी भरणार ते? म्हणजे थोड्या वेळाने हे लाटून घेते, मग भरूया आपण. म्हणजे सगळ्या ह्याच्या अशा एक एक चपाती करून घ्यायच्या का गोळ्या अशा? नाही 4 करते, मग 2 होतील. एकावर एक ठेवणार ना आपण त्या सारण भरून ते खोबऱ्याचं. हां. हां, कारण ते छोट्या ठेवल्यात परत लाटायचे ना ते भरल्यानंतर. थोडे मोठे होतील आमचे, पण छोट्याच ठेवल्या. आता चपाती झाल्या आपल्याकडून. आपण याच्यात भरून घेऊया. किती भरायचं असतं? एवढं भरायचं. त्याच्यावर चपाती ठेवूया. हा नाश्ता आपण सकाळी आणि संध्याकाळी पण करू शकतो ना? हो, छोटी मोठी छान खायला लागतं ते. असं तुपावर आता खमंग भाजून घ्यायचं. हे लाटून घ्यायची की? हो, लाटायची थोडी आता. ह्याच्या आपण छोट्या पण पोळ्या करू शकतो ना? म्हणजे लहान मुलांना द्यायच्या असतील तर. मग पहिलं हे लहान मोठेच खाऊ शकतात अजून ते. नाही पण ह्याच्यावर पण छोट्या करू शकतो ना, जर त्यांना चपाती असं खायचं नसेल तर. लहान मुलांसाठी पॅनकेक टाईप. हो, करू शकतो. आता आपण ह्या दुसरी चपाती भरतोय का? हो, दुसरी भरतोय. हे सारण नुसतं खाल्लं तरी चांगलं लागत असेल ना? हो, खोबरंच आहे ना ते, साखर टाकलेलं. आता हिला पण लाटून घ्यायची. हो, हे आपण लाटून घेऊया, मग भाजायला घेऊया. ठीक आहे, झालं. आता आपण भाजून घेऊया. हिला भाजून घ्यायची ना? हो, चल मस्त छान तुपात खमंग. इथे तवा ठेवला आहे ना? हो, मला गॅस फास्ट नाही ठेवायचं, कारण ती भाजून झाली पाहिजे ना आतून, पण कमीच ठेवायचं. भाजताना त्याला तूप लावायचं का? नाही, थोड्या वेळाने लावायचं तूप. त्याला वेळ लागतो, लगेच नाही होत. मध्ये खोबरं असतं, वेळ लागतो. त्याला पलटी मारते. ते लगेच होणार नाही, वेळ लागणार त्याला.
छोट्या गॅसवर भाजायचे. आतून पण भाजले पाहिजे ना खोबरं, म्हणून मग ते खोबरं ते जातलं भाजून झालं ना की मग तूप टाकू त्याच्यावर. तर असंच भाजून घेऊया मध्यम गॅसवर. किती वेळ पलटी करायला लागते, आलटी पलटी? आपलं आलटीपलटी 3-4 वेळ करायचं. असं आपल्याला वाटतं ना जिकडे झाले ना, भाजली नाही गेली ती परत भाजायची. गॅस फास्ट ठेवला नाही, कारण मग ती फास्ट ठेवला तर आपली कच्ची राहील ना. आणि आतली कच्ची राहिली तर चव बिघडेल. तर ती भाजून होईल बस. आपण त्याला तूप लावू आणि मस्त भाजून घेऊ. एखाद्याला तूप नसेल आवडत, मग त्याने काय लावायचं, बटर की तेल? नाही, पण तूप लावल्यानेच चांगली लागते. हो, पण जर एखाद्याला नसेलच आवडत मग तो तूप न लावता पण खाऊ शकतो ना. हो, पण तितकी टेस्ट नाही येणार ना त्याला. कारण काही आवडत नाही ना तूप. हो, बरोबर आहे, पण ते तुपाचीच टेस्ट येणार जास्त करून. ह्या साईडला पण तूप लावायचं का? हो, दोन्ही साईडला लावायचं. आता थोडं आणखीन गॅस कमी करायचं, हळू आणि ते भाजून घ्यायची बस तूप लावून. काय वास छान सुटला तुपाचा, मस्त वास यायला लागला ना. खमंग असं वास येतोयच. हे आपण मुलांना देऊ शकतो का डब्याला? म्हणजे सकाळी देऊ शकतो. एखाद्याची शाळा लवकर असते तर पटकन असं. नाही, पण ती खरंच गरम गरम खायलाच चांगली लागते. थंड झालं की तेवढी टेस्ट नाही वाटत त्याची. पण देऊ शकतो. भाजी नाही खायला मागत तर हे असंच आता खाल्ली ना गरम, छान खायला वाटतं. हे टेस्ट कशासोबत येते, नुसतीच की चहा सोबत, कॉफी सोबत? नाही, असंच खायचं होतं. असंच. दुसरी पण भाजून घेऊया का? हो, भाजून घेऊया ना. मुलांना आवडीने खातात. मी एका वेळेस 2 चपात्या जातात त्यांना. एखाद्याला जर भाजी नसेल आवडत लहान मुलांना, हे असं छान वाटतं खायला. तर दिलं तर चालतं ना, म्हणजे मस्त आवडीने खातात मुलं. कारण ती जाड वाटते, आतमध्ये खोबरं आहे ना, म्हणून ती जाड वाटते. खोबरं, साखर. असं पाऊस पडत असते तेव्हा खायला खूप भारी वाटत असेल ना. काय मस्त लागतं खायला. म्हणजे बाहेर पाऊस पडतोय आणि मग गरम गरम ते. थोडं वाढवते ना, मग अशी कमी केलं होतं ना, तर वाढवते. साईडचं भाजत.